तर मित्रांनो, आज बकासूरला हॉटेलवाले सुद्धा थर करतात, हे सगळं महाराष्ट्र ओळखीत आहे. हॉटेल लक्ष्मीला आलतो टिवडगाळ पाटील आपल्या उदगीर लातूर रोडला. अरे घ्या ना इकडे शेंगदाणे ते. आता मला सांगा, ह्यांचं माझ्यावरच लक्ष नाही, कसं करायचं. आता आले ते म्हणते तुम्ही स्वतः पोहे बनवून खा. आता कसं आहे, घरी बायकोची गुलामी करता करता हे सगळं आलेलं आहे मला. त्याच्यामुळं कुठं बी जाऊन काम करायला मला काय बी वाटना. मी लाजतच नाही, मी एकदम निर्लज्ज माणूस आहे. आणि या निर्लज्ज माणसासाठी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा की. मस्त पोहे बनवतो बघा. वाज जर यायला म्हणता बाबा, हॉटेल लक्ष्मीला जर आला तुम्ही आपल्या टिवडगाळ पाटीला उदगीरहून लातूरला जाताना, एकच नंबर निस्ता धिंगाणा. हो का, गिराईक सुद्धा फोटो काढायले. म्हणजे विचार करा, आमची इज्जत जरा तरी ठुली का. बायकून तर मला कामाला लावलेलंच आहे. अजून एक सांगतो, आता पोहे कराय उलत न पाहिजे, पळी न काढायलोय का, शेरवा काढायची सवय. आदत से मजबूर. आता काय सांगाव. गुलगुल्या कोथिंबीर आण. अरे इकडे की पटपट काम कर जरा. घे मीठ घे. कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत कोथिंबीर कोण्या भाजीत कोण्या आयटम मध्ये पडत नाही तोपर्यंत त्याची मजा येईना बघा. कोथिंबीर एखाद्या भाजीत पडली म्हणजे लग्नामध्ये अक्षिदा पडल्यासारखं आहे. घ्या इकडं. आणि हा काय, ह्याला काय म्हणतात माहितीये का, चवीपुरतं मीठ. विचार करा, संसार बायको विना नाही, तसं कोणतीच भाजी मिठाशिवाय नाही. आणि ज्याला बीपी शुगरचा त्रास आहे ते मुकला समजा मिठाला. चला आता आपण ह्याच्यामध्ये पोह्याची बरसात करू. काय ना मिरची कशाला, जिंदगीची मिरची झाली माझ्या, आणि तुम्ही मिरची लावा. मित्रांनो, पोहे जर झालेत म्हणताव, बाबा मला सांगा, ज्या हॉटेलात बकासूर जाऊन स्वतः पोहे करायला म्हणल्यावर त्या हॉटेलची मजा काय असेल विचार करा. उगा नाव माय निस्ता धिंगाणा निस्ता. यार प्लेट आण ना, लाव लवकर प्लेटा. काय राव हे पोरग काय काम करीना वा. चल घे लवकर. तर मित्रांनो, गरमागरम पोहे खायचे तर कुठे यायचं, टिवडगाळ फाटी हॉटेल लक्ष्मी. तिथं तुम्हाला बकासूर भेटल. हे घे गुलगुल्या, शेव टाक. आणि ह्याच्यावर कुरकुरीत खमंग शेवची वरसात. बारिश पाऊस. भास्कर भेकायला लावशील मला, दरी नेऊन द्या गिरायकाला. सकाळपासून 7 गुलाबजामुन खाल्ले चुरून तू. कसं आहे, गपागप खाते गुलाबजामुन बारकुस. पण कसं आहे माहितीये का, लय पळू पळू काम करते. गुलगुला आहे, काय करावं. काय म्हणू बी वाटत नाही. अरे जा रे लवकर. आता उरलेले पोहे मी ढापतो. कसं आहे, वजनानुसार लागतंय आपल्याला. कोपऱ्यात बसून खातो जरा, कारण लय लोक नजर लावून पोट फुगवायलेत माझं.